हाय, आज सकाळी दीपकच्या टिफिनसाठी वड्याची भाजी बनवली आणि घरात पप्पांनी इतका शेवगा आणला आहे की तो संपवायचा कसा हाच प्रश्न पडला आहे. आज मी फ्राय शेवगा बनवला होता. त्यासाठी शेवगा आधी पाण्यात थोडं मीठ टाकून शिजवून घेतला. नंतर तेलात जिरं, मोहरी, हळद, धनेपूड आणि लाल तिखट घालून छान परतवून घेतलं. शेवटी थोडा शेंगदाणा कूट आणि कोथिंबीर ॲड केली. संध्याकाळी रोजच्यासारखाच गौरीचा आणि गौरीच्या आजीचा व्यायाम सुरू होता आणि आज मात्र मला स्वयंपाकाला सुट्टी होती. कारण आई-पप्पांचा मामांकडे धोंडा होता. मी दुकानावर गेले होते आणि आई-पप्पा आणि गौरी मामांकडे गेले होते. मामींनी घराची खरंच खूप सुंदर सजावट केली होती. घरात प्रवेश करतानाच त्यांनी आई-पप्पा, मावशी-काका त्यांचं औक्षण केलं. आईंटे एकूण 5 भावंडं आहेत, म्हणजेच 3 बहिणी आणि 2 भाऊ. सगळे एकत्र आल्यामुळे खूप छान वातावरण झालं होतं. जेवणासाठी मामांनी आम्हालाही बोलवलं होतं, पण आम्ही जरा उशिरा पोहोचलो. दुकान वाढवलं आणि मग तिथे गेलो होतो. छान पुरणपोळीचं जेवण केलं आणि दिवस अगदी आनंदात संपला. चलो भेटूयात उद्या. तोपर्यंत बाय अँड थँक यू.